रावणाने सगळे चोरून नेले, तरी तुम्ही त्या रावण सभेत जाऊन त्या दुष्ट रावणास दाम दाम दंडभेद करून या. हो, आपल्या आज्ञेप्रमाणे जात असतो. रावणा, मी सांगतो ते नीट श्रवण कर. या जगी नरदेह प्राप्त झाला असता त्रिगुणास कीर्ती राहील असे वागावे. विचाराने दुर्बुद्धीचा त्याग करून चांगली वासना धरावी. दुष्ट वचन कधीही बोलू नये, कुणाची अवहेलना करू नये. वेद वचनाप्रमाणे सर्व सत्कर्म करावी, पण मी करता असा अभिमान धरू नये. दुसऱ्याचे धन अथवा दुसऱ्याची स्त्री यावर कधीही आसक्ती ठेवू नये. तसेच कालगतीने दारिद्र्य प्राप्त झाले तरी धैर्य सोडू नये. तेव्हा हे दशानना माझे वचन ऐकून त्या रामाबरोबर सख्यत्व करून त्याची जानकी त्यास परत दे, म्हणजे बरे होईल. अरे, तू ज्याची आराधना करतोस तो शिव तर त्या रामाचे निरंतर ध्यान करीत आहेस. तू रामाबरोबर वैर धरशील, स्वामिद्रोही ठरशील. शतकोटी अपराध करणारा जर त्या रामाला शरण गेला तरी तो त्याचवर प्रीती करतो. तो भेद अभेद जाणणार असो असा अज्ञानासारखा का वागतो. तेव्हा जानकी आपली नीज कन्या मानून त्या विषकट्टा शरण जाऊन त्याची जानकी त्यास परत दे व लंकेचे राज्य सुखाने भोग. बालिका उंबरकडा, तू शिष्टाई करणारा कोण? तुझे माता पिता कोण? तू कोणाचा बोध घेऊन आला आणि एक कथन कर म्हणजे बरे होईल. ए मूर्ख, तुला आपल्या काके दाबून चतुसमुद्राचे स्नान करविले व लहानपणी तुला माझ्या पाळण्यास खेळणे म्हणून बांधले होते व माझ्या मूत्र उदकाने तुझ्या दाढी मिशा बदलल्या होत्या, हे तुला आठवत नाही का? तेव्हा तुझा बाप माझ्या जनकाडे येऊन तुझी भिक्षा मागून घेऊन गेला. त्यावेळेस तुझ्या शिरावर 5 पाडून तुला आकाशात कुंदकाप्रमाणे भिरकावले. तोच वालीचा पुत्र मी अंगद श्रीरामाकडून तुला बोध करण्याकरिता आलो आहे. बालिका उंबरकडा, मागे माझ्या नका तुझ्या सारखा एक बालिका उंबरकट आला होता. ज्या रामाने तुझा बाप वालीस मारून तुझी आई सुग्रीवास दिली, त्याचा सूर जर तुझ्याकडे उगत नसेल तर माझ्या पाठीशी तुला मी किसकिटीचा राज्य देतो. त्याच्या समुद्रात जाऊन जेव दे मूर्खा. ए मूर्खा, माझा पिता राम बाणाने मुक्त झाला, तुला मात्र माझ्या हातून शिक्षा भोगावी लागेल असे मला वाटते. बळीच्या बंदीखान्यात राहून दासीच्या हातून विटंबना करून घेऊन एवढ्या भर सभेत तुला तोड दाखवण्यास लाज कशी वाटत नाही मूर्खा? बालिका उंबरकडा, मागे माझ्या लक्षात तुझा सारखा एक बालिका उंबरकट आला होता. तो त्याने माझ्या गाडी मिशा जायला व माझी लंका झाली. तो जर माझ्या नजरात पडला त्याचा शिरा छेद करेन. ए अधमा अधमा मूर्खा, हे अधमा अधमा मूर्खा, तुझ्या असंख्य राजनिचराचा संहार करून तुझ्या शतपुत्र मारून पुत्र इंद्रजिता जिवंत नग्नविरोधात कोंडून ठेवले होते. त्यावेळेस तुझा पराक्रम कुठे गेला होता मूर्खा? तो चांदे तनून हनुमान तुला शिक्षा करण्यासाठी पुन्हा स्वयंचलित आहे. रावणा, एकदा रणयज्ञात आरंभ झाला म्हणजे त्या रणयज्ञात असंख्य राक्षसांच्या आहुती पडतील. तो यज्ञ करता भोगता राम तुझी शेवटची आहुती दिली, लक्षात ठेव. वंदन करतो. अंगदा तूच कर, कल्याण असो. प्रभो, मी रावण सभेत जाऊन रावणास साम दाम दंड भेद त्यांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याने काही ऐकलं नाही. उलट मला भाजून टाकण्याचा प्रयत्न केला
परंतु तुमच्या नामस्मरणाने सुटून आलो तेव्हा जानकी आपल्यास युद्ध केल्याशिवाय मिळणार नाही. तर आता आपण युद्धाच्या तयारीस लागावी. बरे असो.